हे गाईज, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही जातोय महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. महादेवाचं मंदिर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस बघितलेलं असेल. त्याच मंदिरामध्ये आम्हाला परत जायचं, कारण की आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो ना, तेव्हा तिथे एक कपल केळी वाटत होतं. कारण की त्यांचं काही छोटं मोठं काम अडलेलं असेल, ते पूर्ण झालं होतं, तर ते कपल केळी वाटत होतं. तर आम्ही पण तिथेच होतो. मग मी ते केळी वाटताना बघून मी देखील देवापाशी प्रार्थना करत होते. आमचं पण छोटंच काम अडलेलं होतं. तर म्हटलं माझं देखील हे काम पूर्ण झालं ना, तर मी पण केळी वाटेल. सो माझं ते काम पूर्ण झालेलं आहे. तर आज आम्ही मस्तपैकी रेडी झालो आणि आता मला तिथं जायचं आहे, केळी देखील वाटायचे आहे. आणि मी मस्तपैकी साडी घालून रेडी झाली आणि यांनी देखील न्यू शर्ट घातलाय. आम्ही दोघं पण छान दिसतंय की नाही ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आता जायचंय, केळी वगैरे घेऊन रस्त्याने मग मंदिरात जाऊन केळी वगैरे वाटू. आणि तुम्ही देखील आमच्या बरोबर मंदिरामध्ये दर्शन देखील घ्या आणि व्हिडिओ पुढं न स्किप करता बघा की कसा होतो. चालायचं. चला तर आलो इथं आता आणि आतमध्ये पण जायचंय. आतमध्ये जायचंय आणि केळी वाटायच्या. इथं आलेले भरपूर सारे लोक आलेले. तर तिथं मंदिराच्या मुख्य द्वार आहे. तिथं प्राचीन महादेव मंदिर लिहिलेलं आहे आणि साहित्य नदी. तर ती पण मी तुम्हाला दाखवलेली व्हिडिओमध्ये. चला तर आता मंदिरात चला. आता आतमध्ये चाललोय, पण आतमध्ये फोन काही अलाउड नाहीये, हे बघू शकता इथं. त्यासाठी फोन वगैरे हां. म्हणजे व्हिडिओ इथंच बंद करून देणार आहे आणि केळी वगैरे मध्ये प्रसाद देवाजवळ ठेवू आणि मग बाहेर आल्यानंतर वाटत. आता जातो आम्ही आणि दर्शन करून येतो. चला. देवाकडे पाठ करून परत आता आपण येऊन गेलो ना. चालेल, करायचं आहे का? तिथे ठेवून द्या, ठेवून टाक. खाली नको ठेवा, त्याच्यावर कॅरी बॅगवरती ते लेडीज वगैरे बसलेल्या नाही. हे तोडून तर द्या मग. काय आलं? सगळ्यांना काय आलं? हे तोडून तर द्या. ते सोपे ना, ते एवढं काही नाही. ते याला देऊ का? दे दे बाई पण ती आणत नाही. ते प्रसाद काय चालू काही नाही. बाई ते चालतो. बारीकला नाही घेतला, तो पळत होता. पळून गेला तो. छोटा आहे ते अजून, त्याला समजतच नाही. हा, तिकडे द्या ना तुम्ही. बरं मी देतो. पलीकडच्या साईडला बसलेला. आता पलीकडे जाऊन सगळ्यांना केळी वगैरे द्यायची आहे. आता तिकडं लेडीज बसल्या होत्या 2-3, तर ते तिकडं देखील गेले केळी वाटायला. आणि खरंच संध्याकाळच्या वेळेला खूप छान देखील वाटतंय. आणि खूप दिवसापासून चालू होतं माझा केळी वाटायला जायचं. आज तो दिवस आला आणि मी खाली केळी वाटायला भारी वाटत होतं. अजून तिकडे घेतलं का त्या छोटून केळी? आता प्रसाद वगैरे वाटून झाला आहे आमचा आणि आता आम्ही पण थोडंसं बसलो आहे, कारण की इथं देवाच ठिकाणी ना संध्याकाळचं आम्हाला एवढं शांत वाटतं, भारी वाटतं बसायला ना. आणि आम्ही पण प्रसाद घेतो. मला कुठे आहे? मला दे ना. आहे का? ओके, तर मला पण आहे. आम्ही प्रसाद पाहिजे. तर आता केळी वगैरे वाटून झालेली आहे ना. आम्ही प्रसाद म्हणून आम्ही देखील तिथं मस्त निवांत बसून केळी खातोय. आणि संध्याकाळच्या वेळेला खूप सारे लोक पण येत आहे, भारी वाटते इथं बघा. तर म्हणतात हो, इथं बघा भरपूर सारे लोक तर आलेले आहेत. मागे पण आहेत, सगळे बसलेले ते. आम्ही पण होता कॅमेरा ती साईड, समोरची साईड आणि आम्ही एका साईडला बसलो. इथं निवांत बसायला खूप छान वाटतं. आता आम्ही केळी वगैरे वाटून झाली. मी देखील एक केळी खाऊन घेतली. हां, हिला यांचं बाकी आहे अजून. माझी बाकी आहे. आता कारण मी की पण खातो. सगळ्यांना वाटली मी, बट मग मी देखील प्रसाद म्हणून केळी खाल्ली.
आणि माझा कचरा मी घरी घेऊन चालले. बरं मी इथं फेकणार नाही, घरी घेऊन जाईल आणि डस्टबिन असेल ना इथं इथं टाकून इथं दिला देखील असेल, बाहेर जाऊन डस्टबिन बघावं लागेल आणि मग बाहेर टाकून देईल. तो आता केळी वाटप पण झाली आहे आणि आमचं खूप असं दिवसात मनात होतं की आपलं काम तर झालेलं आहे. आपण बोललेलो होतो की ते काम झाल्यानंतर आपण जाऊया मंदिरात आणि केळी पण वाटूयात. आणि काय झालं की आम्हाला मागे टाईमच नव्हता भेटत मंदिराकडे यायला आणि आज सुट्टी होती तर आलो होतो. तर आज प्रसाद वगैरे वाटला आहे ना तर मनाला शांती वाटते की मनात आपण काहीतरी सांगितलेलं होतं आणि ते झालंय. आणि काम पूर्ण झाल्यानंतर तर ते अजून वाटतं की अरे आपलं काम पूर्ण झालंय, तर देवाचंच काही कृपा असेल की त्यानं आपलं काम पूर्ण झालंय, झालंय. तर मग आता आपण हे जे आपण प्रार्थना केलेली ती पूर्ण करायलाच पाहिजे. मग आम्ही आता केळी वगैरे वाटले ना, आता मनाला देखील एकदम असं हलका हलका फील होत आहे की त्याला आपला नवस किंवा प्रार्थना आपली पूर्ण पूर्ण झाली झाली. आहे. हो. तर आता संध्याकाळच्या वेळेला इथं पण खूप छान वाटतंय, लोक देखील खूप चालू आहे एकामागे एकामागे. आणि मंदिर तर खूपच छान आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलंच असेल माझ्या की मी 2-3 वेळेस इथं व्हिडिओ काढलेले, कारण आमच्या रूम जवळच आहे. खूप भारी वाटतं इथं, पूर्ण प्राचीन आहे. इथं हे ना ते नंदी आहे आणि हा देखील पूर्ण प्राचीन आहे. त्याच्या पुढे ते प्राचीनच तुळशी इंद्रायणी आहे, ते देखील पूर्ण प्राचीन आहे आणि खूप छान आहे. ते बघायला भारी वाटतं आणि साईडला देखील असे झाड आहे. चला तर आता खूप वेळ पण झाला, अर्धा झालाय ना. हो, अर्धा तास झाला आम्ही इथं बसलोय. खूप रिलॅक्स देखील फील होतंय. आता घरी जायचंय. तर भेटूया आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.